नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये काय खास आहे ते तुम्हाला दिसणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करतो किंवा आपलं काम निष्ठेने करतो, तेव्हा मंदिरात जाण्यात इतकंच पुण्य आपल्याला मिळतं. मनात कपट न ठेवता केलेलं छोटं कामही देवाला प्रिय असतं. कामात देव शोधणे हीच खरी भक्ती आहे. ज्याचं मन शुद्ध असतं त्याच्यासाठी प्रत्येक कर्म हीच खरी देवपूजा असतं. हे बघा, सकाळची वेळ आहे आणि आमच्या आजी आता देवपूजा करत आहेत. त्या रोज देवपूजा करीत असल्यामुळे मला कधी देवपूजा करावी लागत नाही. त्या अगदी नित्यनियमाने रोज वेळेवर देवपूजा करून घेतात. रोज सकाळी सायकलिंग करून आल्यावर हे तिकडून येताना बराचसा भाजीपाला सुद्धा घेऊन येतात. हे बघा, रोज ताजा ताजा भाजीपाला येताना घेऊन येत असतात. आज शेपू पालक आणि भेंडी घेऊन आलेले आहेत. आजच्या जेवणात शेपू पालक आणि भेंडीची भाजी मी करणार आहे. सध्या उन्हाळ्यामुळे आता भाज्यांचे प्रमाणही कमी होत चाललेले आहे. या दिवसात असा हिरवा भाजीपाला पाहिला म्हणजे डोळ्यांना अगदी शांत आणि प्रसन्न वाटते. सकाळच्या पोथीचे वाचन झाल्यावर आता आमचे बाबा पेपर वाचायला बसलेले आहेत. ते अगदी पेपर वाचण्यामध्ये मग्न झालेले आहेत. ते पेपर वाचायला इतके मग्न असतात की त्यांना आजूबाजूचे कशाचेही भान राहत नाही. हे बघा, अगदी मी व्हिडिओ करते तरी त्यांचे माझ्याकडे लक्ष नाही. सध्या खूप ऊन पडलंय, त्यामुळे आपल्याला गार प्यावेसे वाटते आणि अगदी मनाला गार पिल्यामुळे शांतसुद्धा वाटते. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे टरबुजाचं सरबत. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी हे टरबूज आणलेले आहे, ते आता मी चिरून घेणार आहे. त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. या पद्धतीने निघालेले. खूप काही लाल एवढं निघालेलं नाही आहे, पण आपण आता करून पाहू. हे बघा, मी आता त्याचे बारीक फोडी करून घेणार आहे. या टरबुजाला थोड्या बियाही कमी आहेत. हे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. आणि नंतर मी त्यासाठी काय काय साहित्य घेणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात आधी अशा बारीक फोडी करून घ्यायच्या आहे. नंतर या साली काढून घ्यायच्या आहे. या फोडींचे परत आपल्याला बारीक बारीक असे तुकडे करायचे आहे, जेणेकरून ते मिक्सरमध्ये सहज निघतील. मागच्या वर्षी मी तुम्हाला खरबुजाचा शेक करून दाखवला होता. त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. हे बघा, या पद्धतीने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आणि या सालींची भाजी सुद्धा मी मागच्या वर्षी तुम्हाला करून दाखवलेली आहे. त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अगदी छान अशी सुक्की भाजी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. हे बघा, आपण तुकडे करून घेणार आहोत आता. बाहेर ऊन वाढलं म्हणजे आपल्याला शरीराला पौष्टिक आणि थंडगार अशा वस्तूंची किंवा पेयांची गरज असते. त्यामुळे उन्हाळ्यात आपण हे नक्की करून पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे सरबत, त्याचप्रमाणे ज्यूस किंवा वेगवेगळे भरपूर पाणी असलेले फळंसुद्धा आपण खाल्ली पाहिजे. मी आता जेवढं आपण ज्यूस करणार आहे तेवढं
काढून घेणार आहे आणि बारीक तुकडे करून घेणार आहे. या बघा, या बिया काढून घेणार आहे आता. नेहमीच्या टरबुजाला असतात त्याप्रमाणे एवढ्या बिया नाही येत या टरबुजामध्ये, खूपच कमी आहेत बिया यामध्ये. हे बघा, बाकीचं एक टरबूज मी काढून ठेवणार आहे बाजूला. शक्यतोवर टरबूज घेताना ते लाल घेतले पाहिजे, म्हणजेच सरबत जेव्हा आपण करू त्यावेळेला ते लाल निघाले पाहिजे, म्हणजे सरबताला सुद्धा चांगला लाल रंग येतो. आता हे सर्व साली मी आता काढून बाजूला ठेवून घेतलेली आहेत. हल्ली टरबूज लवकर काढत असल्यामुळे त्यात बियांचे प्रमाण सुद्धा कमी असते, त्यामुळे सरबत करताना त्रास होत नाही. याच पद्धतीने तुम्ही इतर फळांचा ज्यूस म्हणजे सरबत सुद्धा करू शकता. फोडी बघा किती लाल आणि सुंदर दिसत आहे ते. हे बघा, आता आपलं सगळे टरबूज चिरून झालेले आहे, त्याचे बारीक तुकडे करून झालेले आहेत. आता हे बघा, टरबुजाच्या ज्यूससाठी मी साहित्य काढून घेतलेले आहे. टरबुजाच्या फोडी, काळं मीठ, साखर आणि साधं पांढरं मीठ. आता हे सर्व मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. हे बघा, मी आता मिक्सरमध्ये सर्व फोडी टाकून घेणार आहे. यामध्ये टरबुजाच्या बिया आल्या तरी चालतील, कारण या बियांमुळे शरीरातील थंडावा सुद्धा आपला वाढत असतो. हे बघा, यामध्ये मी साखर टाकणार आहे. आता हे काळं मीठ टाकून घेणार आहे आणि हे साधं मीठ टाकणार आहे आणि आता हे झाकण. हे बघा, आपला ज्यूस आता तयार झालेला आहे. तो मी आता याच्यात काढून घेतलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, किंवा तुम्ही त्यामध्ये बर्फ सुद्धा टाकून घेऊ शकता. आता आपला ज्यूस तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला हा साधा सोपा टरबुजाचा ज्यूस? तुम्ही सुद्धा तो करून बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.